केशा माझ्या तोंडाकडे काय पाहू राहिला? अबे ते फोडणी जळून जाईल ना. अबे कोंबडा कोंबड. हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे. तवा व्हिडिओ शॉर्ट लोक नक्की पहा. उलचाक व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट लोक पास लागते, म्हणजे तुम्हाला खळखळून हसायला भेटते. आणि मी काय म्हणतो राजा, व्हिडिओ बनवायला का नाही लय मेहनत लागते. तेव्हा तुम्ही व्हिडिओ लाईक केलं, व्हिडिओ शेअर केलं, व्हिडिओला एखादी कमेंट केली, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हाला बी व्हिडिओ बनवायला मजा येते. पहा बा, मी आता तुम्हाला सांगितलं, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता सर्व तुमच्या हातात आहे, करा मग. आता चला व्हिडिओ सुरू करू. अहो बस झालं ना, मग मान दुखू राहिली ना. बस ना, किती वेळ काढत बसती? काय बस झालं? हा वाटीभर जमा झाले म्हटलं. चटणी होते एका टायमाची. बस झाले मग तेवढे. संध्याकाळून भाकरी संघात तोंडी लावायला करून आपण अशी ना कमळक्यात लात घालीन, 3 ठिकाणी वाकडी होशील. काय तर म्हणते संध्याकाळी तोंडी लावायला बस झाले म्हणून? हा दाखवा लागते का? मारून तर पाय तू. मी बाबाला तुझे नाव सांगते मग. काय माय काटती होय, इले ना बोलायचा लाग ना मारायचा लाग, डायरेक्ट बापाला सांगते म्हणते. घालू का कमळक्यात लात तुया? सरका डोकं ठेव. अहो धुरपते. अहो काऊन नळला फाडून राहिली? जीती आहो मी, जीती आहो. गेली नाही अजून. 4 चौघाले समोर नेईन तैच जाईन मी. नाही, मला गॅरंटी आहे तू 4 चौघाले समोर नेशील तैच जाशील. पण मी काय म्हणते, काय ते पोरग झिंगऱ्या ते कुठे होय? अव बापाच्या वळणावर गेलं ते. त्याचा कुठे घरात पाय टिकते? जातो म्हणे अभ्यासाले. ते भुऱ्या विन्या बिन्या आहेत की नाही, त्याच्या संग अभ्यासाला जातो म्हणे. तर सकाळूनच गेलं, अजून नाही आलं बुवार. जेवायला बी नाही थांबलं. काय तर सोल्याची भाजी खात नाही म्हणे मी. चाललो म्हणे. हाव का बिचारे? अव पण ते कानी अभ्यासाला नाही गेलं. मी काय सांगतो तुले, तुझ्या पोराले त्या भुऱ्या विन्या बिन्या त्या पोट्ट्यासोबत राहू नको देऊ. वाया चाललं ते वाया. तू लक्ष ठेव त्याच्याकडे. नाही, माया पोरगा झिंगऱ्या, माय उंदर ते काही वाया बिया जात नाही. त्याचा बाप त्याला रोज कुचाळते म्हटलं. त्याची गलती असो का नसो तरी त्याच्या बापाले त्याला संध्याकाळून खपके दिल्याशिवाय झोप नाही लागत. त्याचा बाप रोज त्याला हाणते धरून, आणि ते काय तर वाया जाईन. अहो बिचारे, पुऱ्या गावात मी तुझ्या पोरायची आणि त्या विन्या भुऱ्या ते पोर आहेत की नाही, त्याची फुल बोंब चालू आहे म्हटलं. चर्चा झाला चर्चा. माय चर्चा? अभ्यासात पहिले बिले आले काय? परीक्षेत पास झाले काय? आले का शाळेतून पहिले? म्हणून चालू आहे का चर्चा यायची? शाळेतून कायचे माय? त्या मुकाट पोरासोबत आणतोय पोरग. शाळेतून नाही, ते कोणाच्या कोंबड्या लांबो, कोणाच्या तुरीला फाळकर, कोणाच्या बकऱ्याला फाळकर, याच्यात त्या पोराचं नाव आलं आणि त्या पोराची चर्चा चालू आहे. म्हणून तुला सांगायला आली. हा गट्टा बी घरी टाकला नाही. पहिले तू याद आली म्हटलं, तू माझी जिगरी दोस्ती नाही तर तुझ्या कानावर टाका म्हणून. पाय बापा, त्या पोराकडे लक्ष ठेव. काही सांगते का माय? माया पोरग कशाला लफाळ करीन त्या कोंबड्या बकऱ्या? आमच्या घरी वागवत बी नाही आणि खात बी नाही. मग काय उपयोग लफाळ करून? काही खोटे नको बोलू. अवा बाई, तुला नाही माहित, ते घरी नसेल का? बाहेर पार्ट्या म्हणे, पार्ट्या द्यायच्या. त्या चिल्या बुड्याची कोंबडी लफाळ केली म्हणे, कोंबडा बी लफाळ केला. त्याची पार्टी व पार्टी बाहेर मस्त हड्ड्या मोडते ते. तुला माहित नाही? पाय बापा, मी तुला सांगायला आली. असं का? खरं सांगू राहिली तू? ही जर गोष्ट खरी निघाली की नाही तर त्याच्या बापाला येऊ दे, त्याच्या बापाला सांगते. मग त्याचा बाप त्याला उलट टांगीन आणि खालून मिरची धुनी आणि वरून खपके. पायस तू मजा त्याची आता. चाल बाई, जाते मी घरी. मला घरी जाऊन चिकन करायचं वय. म्हटलं आती बोलत बसेन तर माझा नवरा उपाशी राहील. त्याला चिकन खायचं वय, तर चिकन करायचंय मला. येऊ दे या पोराले. याच्या बापाला सांगून याला मिरचीची धुनी देते आणि खपके द्यायला लावते. बाहेर चिकन मटन खाते का? येऊ दे त्याला घरी. काय आई, तू बिले साधी आहे म्हटलं. त्या बाईनं काय म्हटलं तुला माहित आहे का? ते म्हणे आज घरी चिकन करायचं, चिकन. तिच्या नवऱ्याला चिकन खायचं म्हणे. रोज म्हटलं बेसन खाणारी बाई आज चिकन करू राहिली आणि त्यातल्या त्या चिल्याबुड्याची कोंबडीन कोंबडा लफाळ आहे म्हटलं. मग हिच्या घरी कसं काय चिकन? हवं बाई ना, माया ते ध्यानातच नाही आलं. हिच्या घरी कसं काय चिकन? हे तर रोज बेसन खाते, बेसन खाऊ आहे, आणि आज कसं काय चिकन? बरोबर बोलली तू. हिनच लफाळ केली शेन आणि आमच्या पोरावर नाव घालते. कैन कुट्टी कुटची. झालं का तर उभा काढून? जाऊ का मी आता? बस झालं ना? बस मुकी, पाहू दे मला, नाही तर कंबळक्यात लात घालीन. अरे काय चाव चाव लावली? अरे मुके बसा. बरं, आता मी काय म्हणतो, सरी तयारी झाली. हे तुम्हाला आणून दिला. आता कोंबडा बी तुम्हाला कापून कुपून आणून दिला. मग घ्या, तू एक काम कर. तू काय कर, तू फोडणी दे भाजीले. तो लोकांनी मी हा विन्या आम्ही दोघं जण कानी एक काम करून येतो. तुम्ही करा, आम्ही आलोच 5 मिनिटातनी. मग घ्या खाऊन. मी करतो भाजी, मला जमते, 1 नंबर जमते मला. अशी तर्रीबाज भाजी करतो म्हटलं मी. नाही तर राहिलं, नाही तर मग मी तुमच्या संग येतो बा. दोन्हीतून एक काही बी. दोन्हीतून एक काही बी. काय ट्या? राहू दे. तू एक काम कर, तू भाजी बी करू नको, तू जेवायला बी थांबू नको आणि आमच्या संग येऊ बी नको. तू सरकार टपोर तुला घरी वय तोल्या.
अरे पण लेका मला जमते ना भाजी लेका मस्त बनवतो ना मी. तुला माहित नाही का मागच्या टायमाले कशी मस्त भाजी बनवली सरे पोटभर जेवले तू म्हटलं. अबे उंदरे तू तर मुकाच बैस. मागच्या टायमाला एक नंबर भाजी केली ती म्हणे. अबे बदबद तिखट टाकून ठेवलं तो आणि मिठाचा पत्ता नाही. आणि ते चिकन होय की नाही त्याचं पाणी येऊन गेलं तर पाणी बोट्या बी दिसून नत राहिल्या. तू राहूच दे बाबू, तू एक काम कर सरकाटापूर घरी वय तू. हो ना लेका, मले 2 दिवस टमरेल घेऊन सुधारलं बी नाही म्हणलं. पॅन्डच भरे माई नीरा पिळको मी. एवढी तिखट भाजी करायला लागते का? अबे ते चिकन होतं म्हणून खाल्लं मी आताच्या सारखं. पण मग माई वांदे झाले. अरे नाही रे बुवा, ओ तू नको रे बुवा, नाही जमत नाही ते. ओ मंग्या तू कर लेका. अरे मीच करतो काही घोर नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. या झिंगऱ्याला मी हात बी लावू देत नाही. अशी भाजी बनवतो मी की तुम्ही खातच राहसान, असे बोटात चाटत बिलकुल. पण एक काम कर, ओय गेंग्या ते चमचा घेऊन काय करणार तू चमचा आणून दे ना इकडे. भाजीला फोडून द्यायला चमचा लागेल ना. अरे हो लेका, मंगापासून ते मी आपण घरून निघालो ना तईपासून मला हातातच आहे, मला ध्यानच नाही. देतो बापा मी आणून. ओ मंग्या आता गेंग्याच्या भरशावर काय राहिला तू. आता केशाला पाठव. केशा तू जाय बरं त्यातून चमचा घेऊन ये. त्या गेंग्याच्या म्हटलं क्लच प्लेटा खराब व्हायला ते तुमच्याजवळ येईन ना तर घंटाभर लागेल. आराम चालते म्हटलं ते. तोपर्यंत का नाही आम्ही जाऊन येतो. आमचं एक महत्वाचं काम आहे. तुम्ही बी काय याद राखसान, असं सरप्राईज देत तुम्हाला मी. अरे हो रे बापा, थांब गेंगे तू, मीच येतो. माझ्याजवळ ते चमचा तो. विन्या चाल बरं, काढ आपलं हेलिकॉप्टर. आपण जाऊ आपलं काम करून येऊ. तुला माहित आहे ना काय करायचं आपल्याला तर. अबे हेलिकॉप्टरच्या सायकल ना आपल्या जवळ, सायकलनं जायचं ना आपल्याला. हेलिकॉप्टर कुठून आणू? काय ते हेलिकॉप्टर? अरे हेलिकॉप्टर. अरे बापा बात को समजा करना बात को. तू एक काम कर बरं, त्या झिंगऱ्या संग राहत नको जातो. तो बी दिमागात म्हटलं ढबरोटी चालली. अबे माय म्हणणं होतं सायकल ने हेलिकॉप्टर म्हटलं म्या. मग काय झालं? चाल सायकल काढ. अरे बापा चाल हेलिकॉप्टर तर हेलिकॉप्टर. मला काय करायला लागते काम करायची मतलब. अबे लेका काय लेका केशा, तू बी त्या भुऱ्याच्या नांदी लागतो. अबे मी आलो असतो ना बराबर. तू काय आला लेका, मला चालता येते ना. माया काही क्लच प्लेटा गेल्या नाही. त्या हे भुऱ्याच्या दिमागात फरक पडेल ते काही बकलते. तू तेच ऐकतं का लेका? जाऊ दे, तो आला ना दे त्याच जाऊ दे. आपण पटकन भाजी करू. तू इकडे भाजी करू लाग. अबे का बे मंग्या, खरंच एवढी भाजी खराब झाली का मागच्या टायमाले? आणि खरंच माझ्या दिमागात ढबरोटी आहे का? अबे लेका ते भुऱ्या म्हणते ते खरं आहे का? तुला फुकटा फाटतात नाही कोंबडा खायला भेटू राहिला ना? खायचं ना तुला कोंबडा? हो खायचं ना लेका, लय दिवस झाले ना. मग त्यासाठीच तर आलो मी. मग दुसरं काय काम होतं मला ती? मग त्या भुऱ्यानं काही म्हणून त्याच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे असं धरून चाल आणि मुकाट्यानं खाय आणि घरी वय. हो रे बापा झिंगऱ्या, मुका बस. त्या भुऱ्याच्या काही वाली जाऊ नको. आणि त्या भुऱ्या म्हटलं सरकेल दिमागाचं वय. त्याला तू काही म्हणशील तर ते म्हणे हिडो मोळमाळ राहिलं. मग मुका बस बापा, काय मुकट्यानं. चला भाजी फोडणी घालतो मी, मला मदत करा. आज अशी भाजी बनवतो की तुम्ही बी काय राखाल. अरे का रे बापा, तुला धंदा करायचा आहे की नाही? अबे 4 खेप येऊन गेलो, तुझा ठेला बंद होता. अबे कुठे हिंडत बे? धंदा पाणी करणं, असा हिंडत नको जाऊ ना. हो बरोबर बोलत आहे. आम्ही 4 खेप येऊन गेलो इथे, तुझा ठेला बंद. मग काय आम्हाला परत जावं लागलं. एक तर गावात एकमेव ठेला होय तुझा, दुसरा कोणाचाच नाही. मग आम्हाला तुझ्याकडे जावं लागतं. आणि तू असा बंद करू कुठं जातो रे? काय सांगू तुम्हाला, कामा धंद्या टायमाला खोटी झाली. त्या टिल्ल्यानं आम्हाला त्या डेंगू भाऊच्या इकडे नेलं. म्हणे सही करतो. म्या म्हटलं जरसे भांडणं फाडणं काहीतरी पाहायला भेटीन. कायचं काय तिथं गेलं न फुसका बार. अरे एवढा कैन कुठता वय करे तू? लोकांच्या सही लोकांच्या भांडणं बिंडणं पाहायला चालला. अबे लेका धंदा करणं धंदा. आणि असं झालं काय होतं, चालला तू तिकडे. मी कधी कोणाला समजून सांगत नाही, पण तुला समजून सांगतो. लोकांच्या फाटक्यात पाय टाकू नये, नाही तर आपला पाय आपल्या गळ्यात येतो बरं. असं जाऊ नये. आणि असं झालं काय होतं रे? एवढा अर्जंटली तू गेला, दिवसभर म्हटलं तर ठेला बंद होता. असं झालं काय होतं? अरे बापा छगन, तुले काय सांगू, नीरा बुराट गोट होय, नीरा बुराट गोट. ए बाय मंगा काय झालं, तो चिलाबुडा आला. तो काय म्हणे माय कोंबडी दिसून नाही राहिला म्हणे. तेवढ्या तो टिल्ल्या आला. टिल्ल्या काय म्हणे, ते तूर आहे की नाही डेंगू भाऊची,
ते लपाळ केली म्हणे, त्या भोऱ्यानं त्या विण्यानं लपाळ केली म्हणे. चला म्हणे चिला बुडा, तुमची का नाही कोंबडा कोंबडी त्यानं चोरलीशीन, आपण सही गई करू म्हणे, तेच असतील म्हणे चोट्टे. आता मग आम्ही गेलो लेका तिथं, आणि तथी गेलो तर कायचं काय रे, निरा फुसका बाहेर निघाला का, काहीच पाहायला नाही भेटलं. म्या म्हटलं काय होईन जमके. अरे काय न कुठे धंदे आहेत ना, तू सोड. तू एक काम कर, मस्त तळकता फळकता पान लाव, खाल्ल्याबरोबर असं मस्त हवेत उडलो पाहिजे मी, हवेत. अरे का रे बा छगन, काय खात तू, तुले का सांगू. मला काही नको. हे असे शोकपाणी मी करत नाही. तू आज मला फुकट मध्ये पान खाऊ घालशील आणि उद्यापासून मला विकत घ्यावं लागेल. मला सवय लागेल त्याची. आणि बुढेबाडे सांगून गेले की शोकपाणी करू नये बाबा, अशा काही गोष्टी करू नये, ही गोष्ट वाईट असते. अरे हो तिच्या माय बिन, अबे काय बे छगन, लेका तू 4 खेप ठेल्यावर येऊन गेला ना. मला म्हणस की ठेला बंद होता, आम्ही घरी गेलो, मग आलता कायले, झाडू मारा आलता का. अरे आज मला दिवसभर काहीच काम धंदा नव्हता. मी याच्या सोबतच होतो. याला पान खायचं होतं तर हा म्हणे चाल आपण पान खाऊन येऊ, चाल आपण पान खाऊन येऊ. असं करता करता आम्ही 17-18 चक्रा मारल्या. तुझा ठेला बंद होता म्हणून म्हटलं मी तुला, बाकी काहीच नाही. अरे का रे टिल्ले, तू तर आला, झाली का सही गई, पकडले का चोर. अरे हो रे टिल्ल्या, काय होई, काय लावलं होता, काय काय चालू काय तो. अरे दा तुला काय सांगू रे. अबे मी खरं बोलतो रे, मी खरं सांगू राहिलं का. मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, कानानं ऐकलं. ते भुऱ्याची गँग, ते विन्या त्या पोट्ट्यानं कानी ते डेंगू भाऊची तू लपाळ केली. त्या चिलाबुड्याच्या कोंबड्या चोरीला गेल्या. आता मला वाटलं की चिलाबुड्याच्या कोंबड्या आणि त्या डेंगू भाऊ यायचं काही ना काही कनेक्शन होय, म्हणून म्हटलं मी तती गेलतो. तर का माया कोणी माया यकीन नाही करून का. अबे काय काय करू काय मी आता. अबे मी खरं बोलू राहिले का. पण हे 1 मिनिट मी सांगतो. हे पाय मी त्याला पकडून दिल्याशिवाय राहणार नाही. मी त्याला पकडणार ते कसं बी हो. असा लढून त्याला पकडशील तू. अबे लढता कायले, पकडायचं जोय तर पकडणार, नाहीतर तू सवय याच्या फाटक्यात पाय टाक, त्याच्या फाटक्यात पाय टाक, कर तुला काय करायचं ते कर, जायातून. असं लडकं तोंड नको दाखव आम्हाला, आमचा दिवस खराब जाईन. हाय ले का तुम्ही माय मजा घेऊ राहिले का. अबे येतेच ना माणसाला, येतेच ना लढ. अबे माय खरं होय ना, माय खरं होय म्हणून लढ आला का. माय खोटा असता लढ काय आला असता. मग मी त्याला मी लढलो बी नसतो. मग मी तसंच पकडून दिलं त्याला. माय खरं होय ना माय. अबे ओ टिल्ल्या, अबे लेका तुला पुऱ्या गावात नाही पवरवलं आम्ही, तू अति वय. अबे इकडे ये. अरे टिल्ल्या पकड, तू हे चोर त्या समोर आहे, पकड ते पकड. अरे का रे बापा विनय, हे तर लढून राहिलं. बरे आले तुम्हाला पकडतो मी आता. आणि त्या चिल्या बुड्या जवळ त्या डेंगू बोजवळ हजर करतो. अच्छा पकडतो मी तुम्हाला, पकडतो. अबे लेका असं लढून पकडशील का. ते डोळे पुस आणि मग पकड. त्यापेक्षा एक काम कर, तू आमच्या जवळ इकडे ये. आम्ही त्या कानात एक गोष्ट सांगतो, ते जर तुला पटली तर तू ऐक, नाही पटली तर मग आम्हाला पकडून दे. मला नाही ऐकायची. मी तुम्हाला पकडून देतो, त्यापेक्षा पकडून देतो. मी नाही येत, मला नाही ऐकायची. अरे बापा टिल्ल्या, तो याच फायद्याची होय. आणि पकडून काय देशील रे तू. आम्ही काही केलंच नाही तर काय पकडशील तू इकडे. पहिले कानात गोष्ट सांगतो ती ऐकून घे. पटलं तर पाय, मग नाही तर नाही आम्हाला त्या समोर. मग तथे गेल्यावर आम्ही पाहू काय करायचं आम्हाला काय नाही तर. सांग तू गोष्ट सांग. मी तुम्हाला पकडूनच देईन. मला पटली का ना पटो तर मी तुम्हाला पकडूनच देईन. आता लय झालं तुमचं, मी लढलो बी. थांब रे बाविन्या, मी याला सांगतो. याचा लढ बंद करतो मी याला सांगतो. तू मागे वय. हे पाय गळा टिल्ल्या, तू आमचा दोस्त वय, दोस्त आहे आणि दोस्त राहशील. आम्ही तुला काही सोडणार नाही. हे पाय ते काय झालं, आता आपले काही गैरसमज झाले. हा विन्या ते पिंकीला पाहायला गेला तर तिथं पिंकीनं मला पसंत केलं, मग तो गैरसमज झाला. आता ते मागच्या गोष्टी झाल्या गेल्या विसर. मी काय म्हणतो, आम्ही गाणी मस्त पार्टी ठेवली आणि त्या पार्टीतनी गाणी मस्त कोंबडा केला. आता तुला कोंबडा आवडते हे आम्हाला माहित आहे. मग आम्हाला तो याद आली, म्हटलं आपले काय भांडणं बिंडणं बाजूला ठेवा. आपल्या दोस्ताला कोंबडा आवडते, आपण खाऊन तो तसा राहील, हे काय आम्हाला चांगलं वाटलं नाही. म्हणून तुला आम्ही सांगायला आलो, तो आमच्या संगत चाल, मस्त कोंबडा खाय, काला मोडून वरप, आणि मस्त मग तुला काय करायचं ते कर. तुला आम्हाला पकडून द्यायचं, काय करायचं काय नाही ते तू ठरव. आता पाय तू आमच्या संग आला म्हणजे तुला हड्ड्या भेटतील, हड्ड्या सबूत होऊन जाईल. मग ते सबूत तू दाखव आणि आम्हाला पकडून दे. पण त्याच्या पहिले का नाही तू जेवून घे. तू आमचा दोस्त आहे बा, आम्हाला काही बरं वाटून राहिलं. आता तू आम्हाला दोस्त मानतं का नाही मानत हे तू आहे, तू ठरव. तुला चालायचं असेल तर चाल, आम्ही तुला सांगितलं बा, आता काय करा तू पाय.
अरे बाप रे, कोंबडा कोंबडा तर लय आवडते मले. अरे मग काही सांगतं, चाल ना चाल. अबे दोस्त आहे तुम्ही, माझे दोस्त आहे ते. जाऊ द्या जाऊ द्या, ते चिल्या बुड्याला जाऊ द्या, डेंगू भाऊ जाऊ द्या, मला काही फायदा होणार नाही. अबे मी दोस्त आहोत तुमचा. कोंबडा तर लय आवडते, मस्त कोंबडा खातो मी. चाल चाल बरं. आणि त्या पिंकीचं मॅटर, तिचं काय? ते डोक्यात ठेवशील का तू, ते सांग पहिला आम्हाला. अरे बाबा, तुम्हाला माहित नव्हतं ते पिंकीचं माया प्रेम प्रकरण आहे म्हणून? मग तुम्ही गेले अशा अनावधानानं. विसरलो ते सर विसरलो. आता टेन्शन नको, लोड नको घेतो. चाल 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 लवकर. ते भाजी थंडी होऊन जाईल ना, का करायची बाकी आहे? अरे फोडणी मी देतो फोडणी. एक नंबर फोडणी देतात आपल्याला. तू चाल फक्त. अरे बापा टिल्ल्या, तर एवढ्या ठिकाणी लोणचं फैलून ठेवलं की ते सावरता चाललं ना. आता या आजी भाऊले छगनले तो काही ना काही सांगितलं असेल. त्याला तू काही ना काही सांग, आता गोष्ट पलटव. नाही तर हे काय म्हणतील की ते टिल्ल्या बिल्ल्या यायनच तुमचं काम लावलं म्हणून. पाय आता तू बी अटकशील तिच्यात. अरे का रे टिल्ल्या, तू तर म्हणे ना कोंबडा लपाळ केला, ते तूर लपाळ केली, आणि आता तू चिपकून बसला. काय काय चालू काय तुमचं? अरे अरे ते का? अबे ते काही नव्हतं. अबे हे नव्हते ते दुसरेच होते. मला वाटलं हेच आहे का. मी दुरून पाहिलं तर मला आता याच्यासारखं दिसले. ते नव्हते, ते अजिबात नव्हते. हे दोघ जण नव्हते, याची गँग बी नव्हती. काही नाही, त्या खोट्या गोष्टी आहेत, सगळ्या खोट्या गोष्टी आहेत त्या. जाऊ दे, तू काही म्हटलं मनावर घेऊ नको. तू काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आजी बोल सांग, आणि तू तो घे. आम्ही चाललो, आम्हाला काम आहे. विन्या, मागच्या मागे सायकल घे आणि टिल्ल्याला घे. काम जमला आपला आता. अरे बाप रे बाप, काय दल बदलू आहे टिल्ल्या, काय पलटी मारली आहे ना? मारू दे त्याला पलटी. बाबू समजलं ना तुला आता? लोकांच्या फाटक्यात पाय टाकू नये, आपला पाय आपल्या गयात येते. चाल तू पान लाव. अबे लेका मंग्या, भाजीचा तर मस्त वास येऊ राहिला बे. लय जोरदार वाटली भाजी. आण बरं आमाशी प्लेटभर दे बरं मले. काय का केलं बे तू? अबे थांब ना, येऊ दे त्याले. सरे संगत जेवायला बसू ना. होत लेका, अबे ते काही येतीन तर येतीन ना ते. अबे मला अशी बेकार भूक लागली, म्हटलं तुला काय सांगू. माझ्या पोटात का आता उंदर नाही, घुशी उड्या मारवलं घुशी. अबे लेका तुला मग म्हणलं की उकळ दे, ते बी तो दिल नाही लेका. दे ना जरशी, पाहू दे कच झाली तर. हो बे लेका, वाटी रस्सा आम्हाला बी दे ना. आम्हाला पाहू दे कच झाली तर. मग घ्या, यायले रसा दे, मला बोटी दे. मी बोटी खातो, ते येतीन तर येतीन. पायरे जिंगऱ्या, तो मागितलं तर सऱ्यानं मागितलं, आता सऱ्याला द्या लागते. अबे तुम्हाला सऱ्याला देऊन मग काय होईल तिच्यात? कंद्र्या थांबा ना, जसे येऊ द्या त्याले. सगळे संघ मागा ठेवले तर बरं वाटते. 2 भाकरी शिल्लक जातात. भाकरी कोण खाते बे? भाकरी तू आता बोटी काही ना मी बोटी, ते बी हड्ड्या सहित. हड्ड्या बी सोडणार नाही. अन्न देणं लेका, देणं उलचिकच दे, जास्त नको देऊ. ते पर्यंत आधार आहे ते पोटाले. अबे डखायल, थांब ना आम्हा सांग. आम्ही कोणाला काही देणार नाही. सरे म्हटलं संग मग जेवायला बसू, तरी सऱ्याला भाजी भेटेन, नाही तर कोणाला भेटणार नाही. मुके बसा. अरे का रे बा मंग्या, झाली का सरी तयारी? काही राहिलं नाही बाकी? अरे एकदम जोरदार, एक नंबर काम करायला भुऱ्यानं. असा वास शिवराला मस्त भाजीचा. मी तर म्हणत तुम्ही यायच्या आधी आम्हीच जेवून घेतो, पण हा मंग्या कोणाला म्हटलं काही देऊनच राहिला. काय ट्या, तू हायच डखायलास तू कोणाची वाट पाहिशील? मग तर लय झालं. बरं झालं मंग्या, तो याले काही दिलं नाही ते बरं झालं. बरं मी काय म्हणतो, आम्ही पाय कोणाला संग आणलं? होतले का तो हिस्सा वाढवला का? अबे आपल्याला पुरली पाहिजे ना, कशाला कोणाला संग आणत बे तू? मुका बस कायट्या मुका बस. आपल्या दोस्ताला आणलं म्या, जुना दोस्त आहे आपला जुना. टिल्ल्या ये समोर, दिसपोट टेले. अरे काय म्हणता माझ्या लगते जिगर? अबे लेका थांबायचं असताना म्या म्हटलं एक नंबर भाजी केली असती. आपण एक नंबर भाजी काढतो, एकदम जोरदार. अरे बेटाजी, अबे हे तर टिल्ल्या होय ना. अबे लेका यानच तर आपल्या म्हटलं काळ्या केलत्या, आणि तू याला घेऊन आला. हा कायचा दोस्त होय? हा दुश्मन आहे दुश्मन. अबे झिंगऱ्या, झालं सगळं निपटलं म्हटलं. तो काही आपल्या काळ्या करणार नाही. तो दोस्त बनला पहिल्यासारखा आपला. मॅटर आपसात झालं. या भुऱ्याला विण्याला चकवलं तसं यायला बी चकवतो मी मा बदला थोडी सोडणार. मी मा बदला घेणार का? हे आता कोंबडं खायापर्यंत आहे. झिंगऱ्या, मी सुधारलो, एकदम सुधारलो म्हटलं. मी जिलेबी सारखा सुधारलो. मी आता कोणाच्या काहीच काळा करणार नाही. तू या तोंड बंद कर, ते पिवळे दात दिसू राहिले. तुझ्या बापाच्या पिवळ्या दातावर घासलं म्हणजे दाखवा लागते तुले. अबे ते भुऱ्या विण्या नाही मी नाही विसरणार तुले. अबे असा झोडपीन तुले, बेकार सोडपीन. अरे पाय रे बा भुऱ्या, पाय हा काय म्हणते, पाय हा म्हटलं मारामारीच्या गोष्टी करायला, आणि तू म्हणतं की सर विसरून जाय. आता तू सांग काय करावं, म्या सांग तू. अबे लेका काय कशाला मॅटर वाढवतं? आम्ही मॅटर निपटवलं आणि तू मॅटर वाढवून राहिला. आम्ही काय म्हणतो टिल्ल्या, त्याच्या गोष्टीकडे लक्ष नको देऊ. तू जेवायला बस बरं, चाल लवकर बस जेवायला. आता तू म्हणतं म्हणून मी जेवायला बसतो, नाही तर मी चाललो तो वापस. या झिंगऱ्याच्या बोलण्यानं माझं मन दुखावलं. मी चाललो तो वापस, पण तू म्हणून राहिला म्हणून जेवायला बसतो.
अबे पानचटा, तो म्हणून राहिला म्हणून जेवायला बसला का तू? तू ढकायल व ढकायल. हा, तू त्यानं म्हटलं बी नसतं तर थांबला असता तू, जीवन गेला असता जीवन. नाही 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 नाही, आता तर मी 1 मिनिट थांबत नाही, चाललो मी वापस. भुऱ्या, तुम्ही तुमचं जेवा, मी चाललो वापस. अरे थांब ना टिल्ल्या, त्याच्या काय गोष्टी मनावर घेऊन आला तू? ते हायच फाटक्या तोंडाचं. थांब तू, तू काही जाऊ नको. ओय 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 झिंगऱ्या, ओय काय तोंड्या, मुका बस ना. विन्या, याला समजून सांग बरं. माय सोनूल्या, माय कुकुल्या, माय उंदऱ्या, मुका बस. आपल्याला म्हटलं जेवायचं वय, आपल्या गोष्टी सगळ्या निपटल्या, मॅटर म्हटलं आपसाच झालं. मुका बस ना मुका बस. नाही तर मग तुला दाखवा लागते का? विन्या, तू म्हणतो म्हणून मुका बसतो, नाही तर याला दाखवलं असतं म्या. बर जाऊ दे, बस रे बा जेवायला तू बी. बाकी मंग्या, 1 नंबर. काय भाजी केली का तू? मंग्या, ढाबा टाक तू, ढाबा 1 नंबर चालीन. काय लेका, काय भाजी केली तू? अबे लय टेस्टी, आणि तोंडाला चवच आली बिलकुल. मानलं बाकी मंग्या, तुझ्या हाताला खरंच चव आहे, 1 नंबर. पण लेका आम्हाला थांबला असता तर म्या फोडणी दिली असती. त्यापेक्षा बी चांगली भाजी केली असती म्या. काला मळू मळू वरपू वरपू खाल्ली असती तुम्ही. आणि हे काय लेका भाकरी, अबे म्हटलं तंदुरी पाहिजे, तंदुरी अशी लागली असती यासोबत तंदुरी, तुला काय सांगू. अरे थांबलो असतो, पण लेका टाइम होऊन राहिलता. भुका लागल्या सरायले. या झिंगायला तर लय भूक लागली होती. याच्या पोटात घुशी उड्या मारायला घुशी. या फुकट्याले फुकट फकट खायला भेटवल त्यात नखरे. तंदुरी पाहिजे म्हणे तंदुरी. आम्हाला थांबला असता म्हणे तर म्या फोडणी दिली असती म्हणे. अरे हो फुकटे, फुकटात भेटवल ना, खाय ना मुकाटाना. नाही बरोबर होतं या, बरोबर आहे. भुका लागल्या असतील. आता 2-3 वाजू राहिले तर भुका तर लागल्याच असतील. पण म्हटलं पुढच्या टायमाला थांबजो, पुढच्या टायमाला मी भाजी बनवेन, मी दिन फोडणी. अबे अशी जोरदार फोडणी देतो मी, तुला काय सांगू. आता ही भाजी चांगली झाली, पण हिच्यात कानी एक सुतकानी मीठ जास्त झालं. ते मीठ कानी पद्धतशीर पाहिजे होतं, नाही तर लय जोरदार झाली भाजी. लय झालं आता, लय झालं. फुकटा फाकटात भेटवलं त्यात नखरे. मीठ जास्त झालं, तिखट जास्त झालं. हा ओय खाशीन तर खाय, नाही तर निघ इथून. अरे फुकटा फाकटात भेटवाल तुले, त्यात मीठ जास्त झालं, तिखट जास्त झालं, तंदुरी पाहिजे. काय वय त्या नखरे हा? अरे बापा, मी तुला बोललो का बे? तू एवढा भट्टीवर कोण बसेलाय? अबे जाय लागला का मागून तू? या तेव्हा तर तू म्हटलं मायावर भडकूच राहिला. अरे बापा मुका बस ना, मी ते मंग्या बोलू राहिलो. तू काय मला चबर चबर करू राहिला? मी चबर चबर करू राहिलो आहे ना? मी हाव का? बर बर, आता तू हे लय झालं. आता मी तुला कुताळतो. आता तू कामातून गेला बेटा. अय विन्या, अबे याला समजून सांग ना. एक तर याच्या दिमागात नाही ढबरोटी आहे. अबे आता किती चबर चबर करू राहिलं, याला मुका करणं. आपला गेम फेलून बरं, आपला पुरा प्लॅन फेलून जाईन. पाणी फिरून हा, याला मुका कर. मारता का तुम्हाला? मारता का? हात तर लावून दाखव, हात लावून दाखव. नाही मी तुला बजावला तर मायानं बी टिल्ल्या नाही. तू हात तर लावून दाखव. अय झिंगऱ्या, अय टिल्ल्या, अरे मुके बसा ना. दोस्तानात लेकर तुम्ही भांडाभांडी करता. मुके बसा बरं. जेवणाच्या टायमाला माणसानं अजिबात भांडू नये. आणि झिंगऱ्या, तू कानी बाबू मुका बस, नाही तर तू लक्षात ठेव मग मी काय करतो तर. अबे फाटक्या तोंडाच्या झिंगऱ्या, मुका बसणं त्याचा काही ना काही मेळ असेल. तुले का बेंगवत ते ऐक त्या विण्याचं. अबे पण लेका केशा हा पाय ना, फुकट फकट खाऊ राहिला. तिच्यातनी मीठ जास्त होय, तिखट जास्त होय, तंदुरी पाहिजे. पाय नाही याचं लय नाही झालं का? हे पारे बा, तुम्ही जर भांडत असाल तर मीच जातो इथून. तुम्ही बसा भांडत, मला नाही खायचे. अरे बापा मंग्या, तू कायले चालला? अबे तर एवढी मेहनत घेतली आणि तू जाती नाही तर मजा येईन का लेका? मी मुका बसतो ना बापा, एकदम चुप राहतो मी. हो रे मंग्या, काही जाऊ नको लेका. मी काय म्हणतो, आम्ही भांडत नाही आता, जेव तू बी. अरे बाप, अजाब काका, झुपकून उडी मारली तुम्ही. कुठून मारली झुपकून उडी? हा, शक्तिमान का तुम्ही? अरे बाप, हा कुठून आला? याचा मला छत्तीचा आकडा होय. यायनं बोलवलं कायले? नाही याय नशीन बोलवलं. हा इकडून इकडे आला असेल. अरे मला दुरून वास आलता. मी गव्हाले पाणी देऊ राहिलो, मला आला भाजीचा वास. म्या म्हटलं कुठं ना कुठं कोंबडा शिजवणं चालू आहे. म्हटलं आता कुटिया पाव पाव. मी आलो पाहत तर तुम्ही मला दुरून दिसले. म्या म्हटलं हो, इथंच आहे मेळ. आपलं भजन इथं बसते. आता मस्त आपण जेव म्हटलंय सोबत. पट्ट्यो वाळा बरं एखाद ताट मले बी. आहे ना भाजी आहे ना? अरे बापा, यानं तर आणखीन मेंबर वाढवला. असे करता करता लय मेंबर होतील. मी गप्पा खातो पोटभर आणि आतून फाळी होतो, नाही तर माझ्या वाट्यावर येणार नाही. मंग्या, मला का नाही जरशी भाजी वाढवर अजून. अरे देतो ना, पहिले इकडे तर पाय. तर पहिलेच क्लच पेटा जायला म्हणते भुऱ्या. इकडे पायाला बी तुला जमून नाही राहिला का? इकडे पाहून बोल ना. विषय आहे का तुमच्यासाठी? नाही तर मग कोणासाठी? या मा बाजून बसा. मंग्या, एक ताट वाढ बरं. अरे पोरो, तुम्हाला आहे ना? पण मला एवढं मोठं वाढलं तुम्ही, तुम्हाला आहे की नाही काही?
अरे काही गोर नाही, 4 माणसं अखीन जेवतात. लय मोठी भाजी होय, खा तुम्ही बिंदास खा. अरे बाप, 4 माणसं अखीन जेवतात का? गप गप खा लागेन. अजून जर 4 जण आले तर मला काहीच नाही उरेन. मला लय मोठी भाजी खायची होय ना, मी गप गप खातो, इथून फाडी होतो. अरे लय जोरदार भाजी अरे, काय केली एक नंबर. कोण 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 केली रे? आधी आलाय काजून फुकट्या. अरे माणसावनी खाय ना, मचक मचक काय लावलं होता. अरे बापा, कस तरी उरालं मले. अरे मी 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 जेवू राहिलो रे, मचक मचक नको रे. अजाब काका, आपला मंग्या होय ना, मंग्याने गेली भाजी. एक नंबर भाजी बनवतो, एक नंबर आचारी होय. त्याच्या हातची भाजी माणूस खातच राहते. खा बिंदास का. अरे आम्ही बी याव का म्हटलं जेवायला, आम्हाला बोलवता का नाही? अरे बापरे, चिलाबा ती याले कुठून म्हणत लागली. मी आता म्हणलो चिलाबाले की त्या भुऱ्यानं विन्यानं त्याच्या गँगनं त्याची कोंबडी चोरली. आता यानं मला अति पाहिलं. अरे बेकार, आता काय करा. अरे का रे टिल्ल्या, एकटा आला? सांगितलं मी तो, मी गाडीवर नसता आणलं का तुले? अभिले का त्या दिवशी पुऱ्या गाडीवर मला पुऱ्या गावात हिंडवलं आणि आता ती एकटा आला. अरे काय लेका, बरं जाऊ दे, मी बी येऊ जेवायले. अरे बाप डेंगू भाऊ, माई कोटी फिट करायला वाटते. काही ना काही मेळ लावा लागेल, काही ना काही आयडिया लावा लागेल. अच्छा चिचिला आबा, हे हे आहेत ते यायनाच ताई तुमची कोंबडी चोरली. अरे डेंगू भाऊ, हेच होय यायना तुमची तूर लफाड केली म्हटलं. असं व्हाय का ते? बरं, या विन्यानं आणि त्याच्या गँगनं माझी कोंबडी लफाड केली आणि तो शिजवली. आता तू खाऊ राहिला आहे की नाही? काय खोटा बोलता टिल्ल्या? अरे माझी कोंबडी म्हटलं बाजूली होती, बाजूच्या घरी एक दाणे खाऊ राहिली ती, मी त्यातून शोधून आणली. आणि तू काय सांगास, या विन्यानं आणि त्या भुऱ्यानं, या दोघांना त्याच्या गँगनं माझी कोंबडी लफाड केली. काय खोटा बोलतात तू? अरे बाप, असं होय का? याची कोंबडी सापडली का? जाऊ दे, डेंगू भाऊ आहे, डेंगू भाऊ सांगतो. डेंगू भाऊ, हेच होय यायनाच तुमची तूर लफाड केली म्हटलं. पकडा येईल, पकडा, लाकअप मान टाका. अ टिल्ल्या, खोटा नको बोलू. माझ्याजवळ फोटो आले, फोटो. त्या फोटोत मी तू आहे, तो लफाड केली म्हटलं माहिती तूर. आता मी तुला बजाडतो. लयच खोटा बोलतर तू. या पोट्यावर नाव घालता का तू? बाबू, आता पायस तू. अरे नाही ना डेंगू भाऊ, मी नाही ना राजा, मी कशाला लफाड करू. हेच पोट्टे यायला विचार तुम्ही, याच्या तोंडावर विचारा, तोंडावर सही करा. असं होतं का ते? हा होता का दोस्ताना? आता समजलं. विज्ञान भुऱ्या बाकी दिमाग यायले. खरंच माझ्या दिमागातली डबरोटी मला समजलंच नाही. अरे बाप, 1 2 3 मेंबर वाढले, म्हणजे अजून हिस्से पडू राहिले. अजून बी लोक येतील. मला लवकर खा लागेल, गप्प खा लागेल, म्हणजे मला भाजी जास्त भेटेन. यायचं काही बी असो, मी गप्प खातो. सही करू का? बरं. का रे भुऱ्या, काय म्हणत्या टिल्ल्या? खरी गोट आहे का ते? काय माहित बापा, आम्हाला काही माहित नाही. आम्ही काय म्हणतो, आता तुम्हाला त्याचं खरं वाटते का? तुम्ही आता आम्ही असे पोरं आहे का? आम्ही असं करू शकतो का? ते तुम्हीच ठरवा. आता तुम्ही म्हणता तुमच्याजवळ फोटो आले. आता कोणाचे फोटो आले आणि काय आले त्याच्यावर तुम्ही ठरवा. कोणा तुमची तूर लफाड केली. आता हा कोणावर काही बी आरोप करेन तर ते कसं काय जमणार आहे? तुम्हीच पहा. अरे बापा, म्या बी पाहिले, माझ्या डोळ्यानं पाहिले फोटो. या डेंगूच्या मोबाईलात आले त्याच्या. तिच्यात हा टिल्ल्या, तो जगन, आणि तो अजून एक कोण आहे, त्याचं नाव नाही राहिलं मला. तो होता यायच्या, म्हटलं कवटाच्या कवटा ते तुरी होत्या, यायनच लफाड केली. पाय रे डेंगू, काय करत पाय तू? म्हणते आपला दिमाग, मायावर तू हे चालता का? माया काळा करू आलता का? घेणं जामुनची गोई. कसा बसला बाबू दणका? याले म्हणते बाबू अजाबरावचा दणका. घे ना. अरे बापा, येतं सर आपलं गळ्यात पडलं. काय करू का मी आता? डेंगू भाऊ, मी खरं सांगू राहिलो ना राजा, माझ्या विचार ठेवा ना. अहो रे गोट्या, तुझ्यावर विश्वास ठेवा का आम्ही? बाबू, तुझ्या फोटो आले ना माझ्याजवळ, त्यात ते जगन, तू, अजून एक जण होता. कवटा म्हटलं तुमच्या हातात तुरी होत्या. तुले लाकअप मध्ये टाकू का? आता या पोट्याला तर भल्ला म्हणतात, लाकअप मध्ये टाका. टाकू का तुले? अरे जाऊ द्या काका, जाऊ द्या. लेकरू म्हणून सोडून द्या. दोस्त आहे तो आमचा. तुम्ही एक काम करा, भडकू काय नका. काही लाकअप बिक मध्ये काही टाका लागत नाही, काही रट्टे द्यावं लागत नाही. चला, तुम्ही हात बीत धुवा, जेवायला बसा. चिलाबा, जाऊ द्या, झालं गेलं विसरून जा. तुम्ही 3 जण काही हात बीत धुवा, जेवायला बसा. जोरदार भाजी व्हायला. अरे बाप रे, यायनं तर खरंच मेंबर वाढवले. माझ्या हिश्यावर बोटी बिटी येते की नाही? का रस्ताच खा लागते? अरे बेटाजी, मी काय करतो, गप्प खातो. आता कोणते आलतीत गप्प खातो. मला बोट्याला खायचे. आता खातो मी गप्प. पाहिले का टिल्ल्या, विण्याच्या भुऱ्याच्या तू काळा करालता, दोस्ताने काळा करालता. आज काही नसतील वाचवलं.
हे भुऱ्या म्हणते ना तर डोक्यातनी ढबरोटी आहे आता माझ्या दिमागाचा इस्तेमाल पाय झिंगऱ्या मुका बस बाबू. अरे बेटाजी यानं मग मनातला आवाज ऐकला का? अरे पण मी काही बोललो नाही ना. तरी बी मुका बस. आम्ही काय म्हणतो जाऊ द्या झाला गेलं 16 जेवायला बसा बरं. हो हो नाहीतरी आम्हाला म्हटलं ते भाजीचा वास आला तर भूक लागली बसतो आम्ही जेवायला. पायरे टिल्ल्या या पोट्ट्याने तुला वाचवलं यायच्याच तू काळा करू आलता. मला आता चांगलीच अद्दल घडली. मला आता चांगलं समजलं कोणाच्या फाटक्यात पाय बी टाकू नये आणि कोणाच्या काळा बी करू नये. थँक्यू रे भुऱ्या विन्या खरंच मनापासून थँक्यू. तुम्ही आत लोक आले म्हणजे व्हिडिओ तुम्हाला लय आवडला. मग राजा कोणाची वाट पाहू राहिले? करा पटापट लाईक करा, लय मोठे लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ कमेंट करा. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत लवकरच.